ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या, मात्र महापौर पद कोणाकडे जाईल याकडे सर्वांची चर्चा सुरू आहे. मात्र सध्या पाहायला शीळ ते वडवली आणि भाजप वाढवली असा जो बॅनर जो आहे तो भाजपचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. आपण सध्या भाजपचे आमदार निरंजन डावकर यांच्यासोबत जोडले गेलो. तर काय सांगाल, शीळ ते वडवली भाजप वाढवली अशा प्रकारचा स्ट्राईक रेट तुमचा आणि तो बॅनर चर्चेचा विषय झालाय का वाटतं? येणाऱ्या काळात महापौर पद आणि अनेक पदं कोणाकडे जातील आणि तुमचे देखील काय दावे प्रतिदावे आहेत? मुळात आपण बघितलं तर 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर प्रभाग म्हणजे 1 नंबर प्रभाग हा भाईंदरवरनं आपण आल्यानंतर ठाण्याचा सुरुवातीचा टोक आहे आणि 29 नंबर प्रभाग जो आहे तो पनवेलचा आपण ज्यावेळेस ठाण्याचा शेवटचं टोक आहे तिकडनं त्याच्या पुढे तळोजा आणि पनवेल चालू होतं. त्याच्यामुळे या दोन्ही टोकांच्या मध्ये आणि दोन्ही टोकांना कमळ फुललेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आणि संघटनेच्या कुशलतेवरती आपल्याला हे यश प्राप्त करता आलेलं आहे. मात्र या यशामागे पाहिलं तर स्ट्राईक रेट जो आहे तो तुमचा जास्त आहे. तसं शिवसेनेचे देखील अनेक सीटा निवडून आल्या. मात्र शिवसेनेत जास्त सीटा निवडून आल्यानंतरही देखील महापौर पदासाठी काही दावे प्रतिदावे भाजपमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. की आमचा या निवडणुकीला जर आपण बघितलं तर आम्ही 39 जागेवरती लढत असताना 11 जागा म्हणजे 7 जागा मुंब्र्याच्या असतील, 3 जागा राबोडीच्या असतील, जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये होतं. हे जर आपण सोडलं तर 28 जागांमधल्या 28 जागा आम्ही निवडून आणल्या. 100%चा स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा मिळवून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद काय आहे हे याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलं. मतदारांचा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विश्वास, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती असलेला विश्वास हे यावेळेस मतदानामधनं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आम्ही जो निर्धारनामा प्रकाशित केलेला आहे त्याच्यामधला शब्द पाळण्यासाठी, ठाणेकरांना ते दिलेले शब्द पाळण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मात्र पाहायला गेलं तर मागे देखील पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये देखील विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली होती. मात्र काय वाटतं, येणाऱ्या काळात विरोधी बाकावरती बसण्याची वेळ येईल का? आणि येणाऱ्या काळात स्टँडिंग असेल, उपमहापौर पद असेल, असे अनेक पदांसाठी तुमची काय मागणी? आम्ही जे निर्धारनाम्यामध्ये लोकांना दिलेले शब्द आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने जी कुठली भूमिका आम्हाला महानगरपालिकेमध्ये घ्यावी लागेल ती आम्ही घेण्याची तयारी ठेवलेली आहे. आम्ही आमच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक आमच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर झाली. याच्यामध्ये त्यांनीही सगळ्या नगरसेवकांना योग्य असं मार्गदर्शन केलंय की कुठल्या पद्धतीमध्ये त्यांनी या 5 वर्षामध्ये काम महानगरपालिकेमध्ये घेतलं पाहिजे. त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस हे सरकार काम करत आहे त्यावेळेस एक अटमोस्ट ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी सेट केलेल्या आहेत, राज्याच्या विकासाची जी संकल्पना डोळ्यासमोर ठेवलेली आहे, या सगळ्या गोष्टींची अपेक्षा लोकांची भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेमध्ये पण आहे. त्या पद्धतीचं काम आपण महानगरपालिकेमध्ये केलं पाहिजे ही भूमिका त्यांनी आमच्या सगळ्या नगरसेवकांसमोर स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींना हे सगळे फॉलो करायला किंवा या गोष्टी पार पाडायला आम्हाला ज्या कुठल्या भूमिकेमध्ये जावं लागेल महानगरपालिकेमध्ये त्या भूमिकेमध्ये आम्ही जायला तयार आहोत. एक विकासाचं ब्लूप्रिंट आम्ही महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने तयार केलेलं आहे. जे निर्धारनाम्यामध्ये शब्द दिले त्यासाठी प्रमुख पद हे महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे असलं तरच आपल्याला या गोष्टी करता येतील. आता प्रस्ताव असा ठेवला जाणार का शिवसेनेकडे? काय शिवसेनेची देखील मोठी संख्याबळ या ठिकाणी आहे, त्यामुळे महापौर पदाचं स्टँडिंग सोडायला देखील तयार नसणार आहे असं देखील समोर येतं. याच्यामध्ये हा जो निर्णय आहे हा निश्चितपणे आमचे पक्षाचे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हे एकत्र बसून घेतील. आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे, आमच्या पक्षाच्या नेत्याकडे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातला योग्य निर्णय हा नजीकच्या काळामध्ये त्यांच्याकडनं आमच्याकडे येईल. का वाटतं, पाहायला गेलं तर भाजप वाढत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात काय बदल असणार आहे महानगरपालिकेमध्ये? बदल याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आमच्या कार्यपद्धती याची राहणार आहे की अटमोस्ट ट्रान्सपरन्सी आणि लोकांच्या सुविधेसाठी टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून लोकांच्या ज्या ग्रीव्हन्सेस आहेत, ज्या त्यांच्या तक्रारी आहेत त्या लगेच सोडवल्या गेल्या पाहिजेत. या संदर्भातली भूमिका आणि त्याचबरोबर केंद्रापासून राज्यामध्ये जे विकासाचं काम चालू आहे ते काम त्याच गतीने आपल्या ठाण्यामध्येही झालं पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. शेवटचा प्रश्न का वाटतं, येणाऱ्या काळात युतीचा धर्म ठाण्यामध्ये पाळला गेला, आता 2-2.5 वर्षाचा तरी महापौर पद
त्यातून तुम्हाला याच्यामध्ये ही जे निर्णय आहे हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल आणि जो निर्णय ते घेतील ते आम्हाला मान्य आहे. नक्कीच हे होते भाजपचे आमदार निरंजन डावखरे. त्यांनी सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील महापौर पदासाठी या स्टँडिंगसाठी तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मात्र विरोधात देखील बसायची तयारी त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता शिवसेनेकडे महापौर पद जातं, भाजपकडे जातं, स्टँडिंग कोणाकडे जाते, उपमहापौर कोणाकडे जाते, या सर्व गोष्टी आता पटलावरती. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोणावर शिक्कामोर्तब होतं महापौर पदाचा हे देखील पाहणं गरजेचं राहणार. त्यामुळे अथर्वसह गणेश मराठी ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.